हे पहा, आमच्या कॉलनीमध्ये शेजारच्या काकूंच्या इथे त्यांच्या मुलाचं लग्न होतं, त्यासाठीचा हा हळदी घालण्याचा कार्यक्रम आहे. तर पहा किती छान सजवलेला आहे, हळदीसाठी गेलेले आहे डेकोरेशन. मस्त सुरेख बांगड्यांचाही प्रोग्राम आहे. आणि आता इथे बघा सगळेजण हळद दळत आहेत. तर माझी पण दळून झाली, म्हटलं थोडासा व्हिडिओ घ्यावा. त्यानंतर मी आले माझ्या बहिणीकडे आणि इथे पाहू शकता तिने डिस्प्लेला लावलेला हा ब्लाऊज आणि किती छान याच्यावरती वर हातावर पण बघा किती छान जगदंबेची प्रतिमा साकारलेली आहे ब्लाऊजवर. खूपच सुरेख दिसते. जगदंब. आणि खरं सांगू का, जे पाहिजे ते या फोटो घेत होते म्हणजे ब्लाऊजचे. अय्या किती छान गजरा आहे, बघू दाखव व्हिडिओमध्ये नी. वाव, कोणी दिला? कोणी दिला? त्या खालच्या काकूंनी. खालच्या काकूंनी. अरे वा, किती छान गुंफलाय ना. धर बरं असा इकडं. आणि किती मोठा आहे, नीट धर. मस्त सुरेख रे. ये चला आता मी लगेच घालत्या. आणि आता सध्या मुलांना सुट्ट्या आहेत, तर वेगवेगळ्या नाश्त्याला बनवावं लागतं. इथे त्यांच्यासाठी बनवलेलं आहे मी सँडविच. आणि त्याच्यानंतर नाश्ता झाला, दुपारी वेळ होता, तर म्हटलं चला एक मंगळसूत्र बनवावं. आणि पाहू शकता इथे मोती वापरून मी मस्त असं जानवी मंगळसूत्र म्हणतात ना, त्या टाईपमध्येच, पण 2 लेअरचंच बनवलं आहे. खूप सुरेख आहे. ही आमची गाडी पहा खाली पार्किंगमध्ये आहे. आणि आता एक्सचेंजमध्ये आम्ही आता दुसरी गाडी घेतली आहे, तर त्यामुळे आज गाडी आमची शोरूमसाठी नेणार आहेत. आणि आम्हालाही सगळ्यांना खूप गाडीची आठवण येते. आणि आमचा उपवास होता, तर मी बनवली गरमागरम साबुदाणा खिचडी. कसा वाटला ब्लॉग? आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.